माझा आवाज जनतेचा. नमस्कार, शिवनेरी माझामध्ये आपलं स्वागत आहे. या ठिकाणी या लहान मुलीवर आज सकाळी बिबट हल्ला झालेला आहे. तर माझ्यासोबत त्यांचे वडील पण आहेत. काय सांगाल सर, कसं झालं काय? सकाळी 6च्या दरम्यान रस्त्याने चालता चालता दोघी मोठी शेतातून बिबट्या पळत आला ना एकदम झडप मारली. अच्छा, किती वाजता झालं साधारण? 6:15च्या दरम्यान. मुलगी काय करायला गेली होती? म्हणजे मी शेतात औषधाची फवारणी करीत होतो, माझ्या पाठीमागे गेला. नाव काय मुलीचं? काव्य महेंद्र वागचड. तिच्यासोबत आणखी कोण होतं का? तिची मोठी बहीण होती. मग आता तुम्ही ओतूरमध्ये सरकारी दवाखान्यात आले, तुम्हाला लस वगैरे अवेलेबल झाली? नाही. काय म्हणणं याच्यावर, काय सांगाल तुम्ही? ते म्हटले नारंगावला जा. मॅडमनी इथं म्हणजे दृष्टी व्यवस्थित हे केलं. आणि आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये लस उपलब्ध नसल्यामुळं गैरसोय झाली, मग नारंगावला नेलं. तुम्ही काय सांगाल दादा? ओतूरला लस ओतूरला available? एवढं मोठं ग्रामीण रुग्णालय उभं केलेलं आहे, त्याच्यामध्ये जर सुखसोयी जर नाहीयेच, हॉस्पिटल जर ग्रामीण रुग्णालय जर चालू झालेलं नाहीये, आता ह्या मुलीला घेऊन नारंगावला जायची वेळ आली. इथे जर सोय असती तर आम्हाला नारंगावला जायची वेळ आलीच नसती. त्या ठिकाणी आपण बघू शकता, ओतूरमधील सरकारी दवाखान्यात हे पेशंट आणलेला आहे, परंतु लस नसल्यामुळं यांना नारंगाव या ठिकाणी जावं लागते. हे माझ्या इकडे बघू शकता, कॅमेऱ्याच्या मागे बाजूला मोठं हॉस्पिटल आहे, परंतु कुठल्याही प्रकारची अजून लस उपलब्ध नाही, दवाखानाच चालू नाही. आता जे लहान पेशंट आलेले, बिबट आलेले, त्याच्यात तुम्ही आता काय उपचार केला? त्याला एक अँटी रेबीज वॅक्सिन असतं, ते आपण BSc लेवलला देऊ शकतो. ते दिलं आहे, धनुराचं इंजेक्शन दिलं आहे. आणि अँटी रेबीज सिरम म्हणून असतं, ती जे जखमीत द्यावं लागतं, ते प्राथमिक स्तरावर अवेलेबल नसतं, ते BScला आपण देऊ नाही शकत. त्याच्यासाठी आरेश्वर करावं लागतं. आता रेफर कुठे गेले? नारायणगाव, जुन्नर किंवा मनसर, तिघांपैकी कुठे पण अवेलेबल.